देवा भाऊ, त्या रिपोर्ट्स बद्दल काय कळलं? सिस्टर, काय चहा बनवलायस तू आज? वा, हा असा चहा नशिबात असायला हवा ग. आता आमच्या नशिबात काय, तो टपरीवरचा कटिंग. तुम्ही रोज घरी येत जा, मी रोज तुम्हाला चहा देईन. पण मला बबलू दादांनी आता आज सांगितलं की तुमच्यासोबत कोणीतरी माणूस होता. बहुतेक तो लॅबवाला होता ना? कुठे येतो? हा अगं, त्याला एक अर्जंट काम आलं म्हणून तो गेला. बरं, त्या रिपोर्ट बद्दल सांगा ना मला. हा अगं, तुला माहिती आहे ना आपली ड्युटी. कधी कोणाच्या मागे जायला लागेल काय सांगता येत नाही. नाही तर खरं चालू असतो. देवा भाऊ, विषय का टाळताय तुम्ही? सांगा ना मला या रिपोर्ट्स बद्दल काय आहे ते. हे सॅम्पल्स त्या लॅबवाल्या साहेबांनी चेक करून पाठवलेत. यात काय लिहिलंय हे कसं कळेल? सिस्टर, डोंट वरी. आता देवा आलाय ना घरी, मी सगळं सांगतो. पण मला आधी सांग, अमृता वहिनी अजूनही रेग्युलरली हे औषध घेतात? नाही, म्हणजे आधी घेत होत्या, पण जेव्हापासून राजकुमार सर या घरात आलेत ना, तेव्हापासून त्यांनी अमृता वहिनींना हे औषध घेऊ नाही दिलंय. पण मला असं वाटतंय की ऐश्वर्या मॅडमने मला एकदा हे औषध दिलंय. काय? मग तू पुन्हा हे औषध घेतलं नाहीस ना? नाही, पण असं काय आहे त्यात? थँक गॉड. ते सांगतो तुला. पण नशीब अमृता वहिनीने हे औषध घ्यायचं टाळलं. अमृता वहिनींना किती त्रास झाला असेल या औषधामुळे. त्रास? कसला त्रास? सिस्टर, हे औषध प्रेग्नन्सी पुढे ढकलण्याचं औषध. काय? म्हणजे त्या औषधामुळे बाळ होऊ शकत नाही? नाही, खूपच स्ट्रॉंग औषध आहे. पण हे औषध घेण्याचं थांबवल्यावर याचे परिणाम थांबू शकतात. मग तुम्ही पुन्हा प्रेग्नंट होऊ शकता. असं आहे काहीतरी. म्हणूनच वहिनी पुन्हा आई होऊ शकल्या. देवा, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप मोठी मदत केली आहे माझी. ते सगळं ठीक आहे ग, पण हे सगळंच खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी. ते काय नाही सिस्टर, तू हे सगळं सत्य लवकरात लवकर घरच्यांना सांगून टाक. त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा काय ना, तो सगळ्यांना कळला पाहिजे. नाही देवा, मी आता कोणाला काहीच सांगू शकत नाही. पण वेळ आल्यावर मी सगळ्यांना सगळं सांगून टाकणार आहे. ऐश्वर्या मॅडमने खूप मोठी चूक केली आहे. त्या स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत असं कसं वागू शकतात? मी या चुकीसाठी त्यांना कधीच माफ नाही करणार. हो हो, चालेल चालेल, नक्की नक्की. नाही नाही नाही, अजिबात काळजी करू नका. आपली ॲड मस्तच होणार. येस येस, ओके. तुम्ही डिटेल्स पाठवून द्या. ओके, बाय बाय. पप्पा, तुम्ही कामात आहात का? मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. अगं नाही ग, काम तर काय चालूच राहतील. बोल ना, काय बोलायचं आहे? तुम्ही म्हणत होतात ना की आपल्याला ह्या फिल्मचं शूटिंग लवकरात लवकर सुरू करायचंय म्हणून. खूप घाई होती तुम्हाला. काय झालं त्याचं? नाही म्हणजे ह्या सगळ्या गोंधळात आपलं काही बोलणंच नाही झालं. हो हो, बरोबर आहे तुझं. नाही नाही, माझं लक्ष आहे फिल्मकडे आणि आपली फिल्म नक्की होणार. फक्त हिरोच्या डेट्स मिळत नाही ग, म्हणून सध्या शूटिंग थांबलंय. अच्छा पप्पा, मला ना आता माझं टेन्शन येत आहे. का ग, काय झालं? मला नाही वाटत माझ्या हातून काही होईल म्हणून. माझ्या हातून सगळंच गेलं आता. मला नाही वाटत मी हे काम करू शकेन असं. आणि आता या संक्रांतीत माझ्यावर आणखीन एक संक्रांत आली आहे. तारा, बस बस, खाली बस, शांतपणे बस. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. मी तुला एक सुचवू का? तू सध्या दुसऱ्या कुठल्या तरी कामात तुझं लक्ष गुंतव ना, म्हणजे इतर विचारांचा तुला त्रास होणार नाही. पण आता मी काम तरी काय करू? एक मिनिट. आत्ताच ना मला एका साडीच्या ब्रँडची जाहिरात आली आहे. तर मी त्यांना सांगतो, मला मॉडेल म्हणून तूच हवी आहेस. म्हणजे तुझं मनी रमेल आणि तुला कॅमेऱ्याची सवय होईल ना. मला तर आवडेल हे काम करायला, पण आधी क्लायंटला विचारा, त्यांना मी त्यांची मॉडेल म्हणून चालणार आहे का ते. ग, असं का म्हणतेस तू? त्यांना का प्रॉब्लेम असेल तुझा? आता सिच्युएशनच वेगळी आहे ना पप्पा. परवाचा शो झाल्यापासून माझी जी काही बदनामी झाली आहे, त्यानंतर मी खोटा वागते असा समज झाला असेल ना सगळ्यांचा. आणि मला मॉडेल म्हणून का घेतील कोणी? लोकांचा विश्वास बसला पाहिजे ना त्या ब्रँडवर. अरे प्लीज,
ह्या सगळ्याचा तू विचार करू नकोस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं तुला माहीत नाही आहे मार्केटमध्ये तुझ्या बापाचं किती वजन येते. आणि विसरू नकोस बेटा, हा बाप त्याच्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू शकतो. फक्त एक गोष्ट सोडून, कोणती? मला माझ्या घरी परत नाही पाठवू शकत तुम्ही. भैरवी असेल ना? मी तर आलेच. सावली, सावली, काय झालंय? हा, अगं बोल ना. एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला कशी जाऊ शकते? कोणतंही पाप करताना त्या व्यक्तीला भीती का नाही वाटत? सावली, काय झालंय? कुणाबद्दल बोलतेस तू? भैरवीजींनी काय केलं का? त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे मी. मी ऐश्वर्या मॅडम बद्दल बोलते. सापडली कधी? काय केलंय तिने? हे सापडलेत, पण आता असं वाटतंय की ते सापडल्याच नाहीत ना तर खूप बरं होईल. अरे सावली, काय झालं? असं का बोलतेस तू? हा, काय केलंय तिने? सांग मला. तुम्हाला आठवतंय आपण काल त्यांच्या खोलीत शोधाशोध करत होतो तेव्हा ही औषधाची डब्बी सापडली होती. मग? मी ही डब्बी देवाभाऊंच्या मदतीने लॅबमध्ये चेक करायला दिली होती. मग त्याचे आज रिपोर्ट्स आलेत. काय आहे त्या रिपोर्ट्स मध्ये? इतकी वर्ष ऐश्वर्या मॅडम अमृता वहिनीनं बाळ होण्याचं औषध देत होत्या. ते बाळ होण्याचं औषध नाही, बाळ न होण्याचं विष होतं. काय बोलतेस सावली तू? माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवर. माझ्या ऐश्वर्या वहिनी एवढ्या खालच्या पातळीवर जातील असं वाटत नाही मला. अगं अमृता वहिनीला नाही सांगितलंस ना? कोणाला सांगितलं नाहीये. मला जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा तुमच्याशीच बोलायला आले. बरं झालं तू कोणाला सांगितलं नाही. सापडली पाहिजे ती, तिला शिक्षा झाली पाहिजे सावली. अमृता वहिनींचा किती विश्वास आहे त्यांच्यावर. तुम्हाला सांगू, जेव्हा मी वहिनींना या औषधाबद्दल विचारलं तेव्हा त्या ऐश्वर्या मॅडमचं खूप कौतुक करत होत्या. त्या मला म्हणाल्या की अशी एकच गोष्ट आहे जी ऐश्वर्याने माझ्यासाठी खूप चांगली केली, ती म्हणजे हे बाळ होण्याचं औषध ती मला रोज काळजीने न विसरता देत आली. जर त्यांना हे सत्य कळलं तर तेव्हा सहन नाही होणार तिला. कुणाला सांगायचं नाही. ऐश्वर्या जेव्हा परत येईल ना तेव्हा आपण सांगू सगळ्यांना. तोपर्यंत ही गोष्ट कुणालाच कळता कामा नये. कळलं? हे कुणाला सहन नाही होणार सावली.